आज मी घरच्या साहित्यापासून केक बनवणार आहे। चला तर मग व्हिडिओमध्ये बघू। तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 वाटी मैदा घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी पाऊण वाटी साखर घेतली, अर्धी वाटी तेल, पाऊण वाटी दूध आणि 2 अंडे घेतलेले, 1 चमचा बेकिंग पावडर, 1 चमचा व्हॅनिला एसेन्स आणि पाव चमचा बेकिंग सोडा आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। तर आता आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे। तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी एका टोपामध्ये थोडंसं तेल लावून घेतलं टोपाला। तर आता त्यानंतर इथे मी 1 चमचा मैदा घेतलेला आहे, ते पण चांगलं टोपाला आपल्या पसरून घ्यायचं सगळीकडे, कारण बटर पेपर नसेल तरी ह्या प्रकारे तुम्ही केलं तरी चालतं। तर आता आपलं हे बॅटर तयार आहे, ते टोपामध्ये टाकून चांगलं टॅप करून घ्यायचं आहे, कारण त्याच्यामध्ये ना बबल्स नाही राहिले पाहिजे। तर इथे मी एका गॅसवर 10 मिनिटं टोप आधीच गरम करून घेतला होता। तर त्यामध्ये आता स्टँड ठेवून आपल्याला केकचं बॅटर ठेवून झाकण लावून 45 ते 50 मिनिटं आपल्याला स्लो गॅसवरती ठेवायचं आहे। तर त्यानंतर इथे बघू शकताय 50 मिनिटानंतर आपला केक तयार झालेला आहे आणि 5 ते 7 मिनिटच मी फक्त याला थंड करून घेतला आहे। तर आता बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपला केक तयार झालेला आहे आणि खूप टेस्टी पण झालेला आहे। घरच्या घरी कमी साहित्यामध्ये तुम्ही बनवू शकता अशा प्रकारे केक। तर खरंच इथं खूप टेस्टी झालेला होता हा केक आणि सॉफ्ट पण एकदम छान झालेला आहे। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा।